हे मिनिटात बनवून तयार होणारे खुसखुशीत, क्रिस्पी आणि कुरकुरीत मटार वडे तुम्ही कधी ट्राय केले आहे का? नसेल केले तर चला तर मग खायला अगदी स्वादिष्ट लागतात आणि मिनिटात बनवून तयार होतात. त्यासाठी काय करायचं आहे, येथे 1 वाटी मटार घेतलेला आहे, 250 ग्रॅम मी. आता यामध्ये पाणी टाकून याला छान असा 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मऊसूत असा शिजला की लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा एका गाळणीने गाळून घ्यायचा आहे. आता यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. छान असा हा मटार कोरडा करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये टाकून याला थंड करायला ठेवायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं आपण टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा आपण जिरा आणि धनेसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. यामुळे आपल्या वड्यांची टेस्ट अतिशय छान अशी येते. आता चवीपुरतं मीठसुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर असं ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि मटारसुद्धा थंड झाला आहे. एका वाटीच्या किंवा स्मॅशरच्या साहाय्याने ह्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. फारही बारीक करायचं नाही आहे, थोडं अर्धवट याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 बारीक पातळ उभे काप केलेले कांदे टाकून घ्यायचे आहे. आलं आणि मिरचीची पेस्ट जी आपण तयार करून घेतली ती टाकून घ्यायची आहे सर्व आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. आता येथे 1 वाटी मी बेसन पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. येथे आपल्याला पाण्याचा वापर न करता छान असा याचा डो बनवून घ्यायचा आहे मिश्रणाचा. थोडं थोडं करून आपण छान असा याचा डो बनवणार आहोत. आता सर्व मिश्रण छान असं आपलं मिक्स झालेलं आपल्याला दिसत असेल. छान हिरवागार रंग आलेला आहे आपल्या मिश्रणाला. आता यामध्ये थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घेऊया आणि थोडंसं आपण चाट मसालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे. आता थोडंसं आपण बेसन पीठ शिल्लक ठेवलं होतं. पीठ जर पातळ झालं तर आपण यामध्ये बेसन पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालू शकेल. हे बघा, आपलं पीठ हे छान असा डो भिजून तयार झालेला आहे. आता एका गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि ह्याचे असे छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे आणि वडे हातावर थापून घ्यायचे आहे. आता तेलात छान गरम तेलात गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. एक एक करून सर्व वडे आपले तळून झालेले आहे. आता सॉससोबत किंवा चटणीसोबत कशाही सोबत हे खाल्ले ना अतिशय टेस्टी असे लागतात. नक्की ट्राय करा.